हाय गाईज, कशा आहात? तर आज मी घेऊन आली आहे मस्तपैकी होममेड ब्राउनी. आणि ब्राउनीमध्ये काय काय लागतं? तूप, दूध, साखर, मैदा आणि कोको पावडर आणि बेकिंग पावडर आणि बॉइल्ड पाणी आणि चॉकलेट सिरप, बस एवढ्या इन्ग्रेडियंटमध्ये बनतं. आणि चॉकलेट सिरपचे 10वाले पाकीट पण भेटतात, ते पण आणू शकता. कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही ओरिओ बिस्किट किंवा ॲप्पी बिस्किटचा भुर्का पण घेऊ शकता, कारण चॉकलेटचा आपल्याला कलर हवा. कारण कोको पावडरमध्ये काही मिठास नसते, कडूच असतो तो, पण त्याच्या शुगरने ते मिठास येते म्हणून. तर आपण काय करूया, सगळ्यात आधी मैदा, अजून मग साखर हातातच घेतली आहे, कोको पावडर, कारण खूप कडू असते कोको पावडर, म्हणून साखर पण थोडी क्वांटिटी जास्तच ठेवावी लागते. त्याच्यानंतर साखर, अजून दूध, बेकिंग पावडर सगळं आणि तूप. आणि मी काय केलं, हे बघू शकता, तूप घेतलं. अजून आता हेच तूप या भांड्यात लावून ना थोडं साईडमध्ये असं ठेवून दिलं, कारण भांड्यात आपल्याला बनवायचं आहे. या तर ब्राउनी चौकोनी याच्यात करायची, नाही तर गोल याच्यात, कारण चांगली दिसते. आणि चांगल्याने मिक्स करायचं. आणि ब्राउनीसाठी मी भांडं पण सेट करून ठेवलं आहे. आणि ब्राउनीमध्ये ना आपल्या चॉको चिप नसले ना, तर कोणतीही चॉकलेट डेअरी मिल्क भेटते ना, त्याचे बारीक कट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. त्याने काय होईल, ब्राउनीमध्ये जो चॉकलेटचा फ्लेवर असतो आणि तो थोडी मेल्ट असते ना अंदरून ब्राउनी, तशी होईल. आणि दूध टाकून थोडंसं मिक्स करत राहायचं. आणि मी ब्राउनी केली आणि मला दाखवायचं होतं तुम्हाला की आणि त्याच्यानंतर मी काय केलं, थोडंसं क्लिनिंग पण साईडला चालूच होती, कारण कटोरं थोडं लहान झालं होतं. आणि मी ना ते काचेचे भांडे किंवा ते वापरत पण नाही, कारण काचेचे भांडे माझ्याकडून खूप लवकर फुटतात. आज घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याचे फूट होऊनच जाते. तर बघू शकता, पूर्ण दूध घेऊन घेतलं मी आणि चांगल्याने मिक्स केलं. आणि मला असं वाटत होतं की अजून दूध लागते याच्यात, म्हणून मी अजून घेऊन घेतलं होतं साईडमध्ये. आणि याच्यामध्ये ना ते बारीक अशा गुटल्याने राहिल्या पाहिजे, नाही तर चांगलं नाही वाटणार, म्हणून एकसारखं फेटत गेलं. आणि बघू शकता, खूप असं थिक नाही पाहिजे, एकदम मस्त बॅटर करायचं याचं. आणि मेजरमेंट मी कटोरीचीच घेतली आहे. एकाच कटोरीच्या मापाने सगळं मेजर केलं आहे. त्याने काय झालं, पंच खूप सुंदर आला होता. आणि माझी काय गलती झाली, मी थोडंसं ना तूप जास्त टाकलं, पण काही नाही, चांगलं वाटत होतं, असं काही नाही. आणि थोडंसं आपण याला साईडमध्ये ठेवून देऊया. आता चॉकलेट नाही आहे आणि मला पण माहिती आहे नसते घरात चॉको चिप्स, पण चॉकलेट असते, नसली तर दुकानात तर भेटूनच जाते. तर याचेच आपण बारीक बारीक काप करूया. आणि चॉकलेट सिरप असलं आणि चॉकलेट नसलं, चॉकलेट सिरपही असलं ना, तेही चालते, असं काही नाही. पण माझ्याकडे चॉकलेट होती अवेलेबल आणि असतेच, ही मी फ्रीजमध्ये ठेवली होती आधी. आणि त्याच्यानंतर याचे मस्तपैकी असे जसे हवे तसे बारीक बारीक करून घ्यायचे काप. आणि मग खूप असे बारीक पण नाही घ्यायचे. हे मी अंदर टाकायसाठी घेतले होते चॉकलेट, आणि बाकी मग मी असे चॉप करून घेतले. होत पण नव्हते, पण चला ठीक आहे. आणि नेक्स्ट टाईम ना मी चिप्स नक्की आणेन. आता तर चॉकलेटने भरपूर चांगलं बनलं की. आणि ब्राउनीच्या अंदर ना चॉकलेट एक असली ना तर ती मेल्ट होते आणि फ्रीजमध्ये ते खूप चांगले वाटते खायसाठी. आणि त्याच्यानंतर सगळं मी बारीक केली आणि सगळं आपण मस्त बॅटरमध्ये टाकून देऊया. आणि मेल्ट होऊन जाते आपापच, त्याच्याने काय होईल, चांगलं पण दिसेल. आणि आता हे सगळं आपण या भांड्यामध्ये टाकून देऊया. माझ्याकडे ना ते भांडण होतं आणि मी तर स्टँड पण नाही घेतला अजून ते. तर मग मी काय केलं, आपल्या मागच्या वेळेस कसं केलं, कढईमध्ये ठेवून मी तसंच केलं. बस हे चॉकलेटमध्ये टाकल्या आणि त्याने ना अजून पण खूप सुंदर अशी टेस्ट आली चॉकलेटमुळे. आणि आता ना मी थोडं साईडमध्ये केलं, बघू शकता तुम्ही. आणि आता हे आपण ठेवून देऊया बॉइल्ड करायसाठी. माझ्याकडे ओव्हन नाही आहे बेकिंग करायचं काहीच असं साधन, तर मी काय करते, सिंपल पाण्यात ठेवते, चांगलं होऊन जाते. आणि याला मी कमीत कमी 15 मिनटं होऊन देईल. आणि मधामधात उघडायचं नाही, कारण त्याच्यातली वाफ निघाली ना तर ते बेक होणारच नाही. कारण आपल्याला ब्राउनी बनवायची, ब्राउनीला प्रॉपर स्टीम हवी. तर मी बरोबर
ठेवलं 4:15 वाजेपर्यंत. म्हणजे मी मधात उघडून पण नाही पाहिलं. बरोबर मी 4:15 वाजता उघडलं आणि तुम्ही स्वतः पाहू शकता. बघू शकता किती सुंदर ब्राउनी तयार झाली आहे. आणि पाणी थोडंसं वाटलं पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणि ब्राउनी खूप सुंदर शिजली होती. आणि विपूला घाई होती की हे केकसारखं काढून दाखव काढून दाखव. मी जसंच काढून दाखवलं ते ब्राउनीतलं सगळं चॉकलेट मेल्ट ना पडू लागलं. तर ठीक आहे, ब्राउनीच आहे, असं काही नाही. आणि आपण बनवतच असते, तर लेकरांच्या पण मनानं झालं पाहिजे कधी. तर बघू शकता एवढी सुंदर बनली होती. आणि आमच्या रिकाम्यापणाने आम्ही काय केलं, त्या ब्राउनीला ताटात काढलं. पण ठीक आहे, चांगलं वाटलं काढून की अंदरून अशी असते तेव्हा ती एकदम हीटमध्ये गरम असते. तर त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही काही अशा पद्धतीची. आणि मी जसंच उघडलं बघू शकता की ते पूर्ण ते चॉकलेट ना मेल्ट झालेली होती ना, ती अशी अंदरून होती ब्राउनी. आणि जर मी फ्रीजरमध्ये ठेवली असती तर थिक झाली असती. पण बघू शकता विपने सांगितलं मी जाऊ द्या. आणि खाऊन पण पाहिली आम्ही, खूप सुंदर लागत होती. खूप एवढी म्हणजे मी सांगू पण नाही शकत. आणि आता तुम्ही पण बनवून पहा, नक्की आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.